आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नामुळे आता एकच गणवेशाचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे सोलापुरातील गारमेंट उद्योजकांनी शासनाचे आभार मानले असून यामुळे 10,000 कामगारांना काम मिळणार आहे। राज्य सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या सर्व मुली अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील मुलांसाठी आता एकच गणवेश ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयाचा फायदा सोलापुरातील गणवेश उत्पादकांना होणार असून यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता। सोलापूर ही गणवेश उत्पादकांची मोठी बाजारपेठ आहे। राज्यातील अनेक शाळा इथूनच गणवेश खरेदी करतात। या निर्णयाचा निश्चितपणे सोलापूरला मोठा फायदा होईल असं आमदार सुभाष देशमुख म्हणाले। राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या शाळांमधील मुलांना एकसारखा गणवेश असावा असा निर्णय राज्य सरकारनं मागील वर्षी घेतला होता। लाभार्थी विद्यार्थ्यांना सरकारकडून मोफत गणवेश दिला जातो। सरकारनं एका बचत गटाला गणवेश पुरवठ्याचं काम दिलं होतं। हा निर्णय रद्द करावा अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांच्यासह काही शिक्षक संघटनांनी केली होती। आता राज्य सरकारनं शाळा सुरू होण्याच्या 7 महिने अगोदर 20 डिसेंबर रोजी एक राज्य एक गणवेश योजनेची घोषणा केली आहे। या मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीमार्फत होणार आहे। केंद्र शासनानं निश्चित केलेली गणवेशाची रक्कम व्यवस्थापन समितीच्या खात्यावर येणार आहे। लाभार्थी विद्यार्थ्यांना एकसारखे 2 गणवेश देण्यात येतील। दरम्यान या निर्णयासाठी सातत्यानं पाठपुरावा करणारे आमदार सुभाष देशमुख यांचे तसंच राज्य सरकारचे सोलापूरच्या गारमेंट उद्योजकांनी आभार मानले। तसंच यामुळं सोलापूरच्या गारमेंट उद्योगातील 10,000 कामगारांना काम मिळणार आहे, तर 60 कोटींचं काम सोलापूरला मिळणार आहे, अशी माहिती गारमेंट उद्योजक सौरभ अंबुरे यांनी दिली। आता पूर्वीप्रमाणे जसं शालेय व्यवस्थापन समितीकडूनच गणवेश सप्लाय होईल, म्हणजे त्यांच्या हातात आहे, ती कुठून घ्यायचं काय नाही। तर ह्याच्यामुळं खूप फायदा होणार आहे आपल्या सोलापुराला। आणि ह्या त्यांच्या निर्णयासाठी आम्ही राज्यपाल CP राधाकृष्णन साहेब आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे लाडके आमदार सुभाष बापू देशमुख यांचे खूप खूप आभारी आहोत। त्यांनी मागील 2 वर्षापासून आम्ही त्यांच्या मागे लागलो होतो की हे जे जिल्हा परिषदचं काम आहे ते आपल्या सोलापूरला किंवा पूर्ण महाराष्ट्रभर जसं आधी होतं तसं मिळालं पाहिजे। तर त्यांचे ह्या आपल्या लढ्यामध्ये त्यांची खूप मोठी साथ आपल्याला मिळाली आहे, त्यामुळे त्यांचे खूप आभार। आणि ह्या निर्णयामुळे महाराष्ट्र आपल्या सोलापुरातल्या जवळपास 10,000 कामगारांना त्याचा फायदा होईल आणि त्यात 10,000 मधले 90% महिला कामगारच आहे। त्यामुळे असं नाही की फक्त जे त्यांचं उद्देश होतं की महिला बचत करून घ्यायचं काम, ते 90% यात तिथं पण महिला कामगारच आहेत। आणि पूर्ण महाराष्ट्रभराचा विचार केला तर जवळपास 30,000 कामगारांना याचा फायदा होईल। आणि 3,000 लघु उद्योजक यार्नपासून ते गारमेंटपर्यंत त्याच्यामध्ये या सगळ्यांना